स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील महिला सरपंचाच्या पतीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला पुण्याहून अटक केली आहे। प्रतीक घुले असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून उर्वरित फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथके रवाना झाली आहेत। केज तालुक्यातील मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। बांगलादेश सरकारने कांदा आयातीवरील 10% शुल्क कमी केले, तर श्रीलंकेतील कांदा संपुष्टात आल्याने कांद्यावरील तेथील 20 रुपये आयात शुल्क श्रीलंका सरकारने कमी केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातीला चालना मिळाली आहे। लासलगाव येथून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू झाली आहे। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ पुण्यात वंचित कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। पुण्यातील पुणे स्टेशन भागातील आंबेडकर पुतळ्यासमोर रास्ता रोको करत वंचितकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलंय। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिवरील काच फोडली। या प्रकरणामुळे सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या। त्यानंतर काल रास्ता रोको करण्यात आला। आज देखील काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली। पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या प्रकरणातील संबंधित आरोपीला अटक केली आहे। गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया वन विभागाला जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून अवैधरित्या सागवान जातीचे लाकूड तोडून आणत विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली होती। या संदर्भात वन विभागाच्या पथकाने मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या संदलवेअर हाऊस येथे छापा टाकला। या ठिकाणी सागवान जातीचे लाकूड आढळून आले। तसेच या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड अवैधरित्या कापलं गेलं असून या ठिकाणी लपवून ठेवलं असावं असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवलेला आहे। अनेक पिढी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपण पाहिले असतील। त्याचप्रमाणे पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेली 3 पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत। पुण्यातील लक्ष्मी रोड येथे त्यांचा भेळीचा गाडा असून गेली 70 वर्ष झाली ते भेळ तयार करण्याचं काम करत आहेत आणि या आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते। यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे नुकसान झाले होते। त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली, त्यामुळे भाजीपाला व ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे। त्यामुळे त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज परिसरात आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनने फवारणी करू लागला आहे। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेहावर तब्बल 15 तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती। याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले। सांगलीमध्ये कौलापूर येथे दुचाकी व जीपच्या धडकेत आईसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या मुलांचे वडील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुचाकीवरील तिघेही आटपाडी येथील तळेवाडी या गावचे रहिवासी आहेत। आटपाडीहून सांगलीकडे येताना हा अपघात घडला आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे ज्योतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेनसे, सिद्धार्थनगर व विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत।